नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतोय प्रसादाचा शिरा। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी रवा, 1 वाटी वितळून घेतलेलं तूप, थोडे ड्रायफ्रूट, फूड कलर, इलायची पावडर, चेरी मी यासाठी घालते की मुलं शिरा खाण्यासाठी हे करतात, त्याच्यामुळं त्यांना जर असं थोडं चेरी वगैरे दिसली की खूप छान पद्धतीने शिरा खातात। तर आपण आता शिरा करण्यासाठी सुरू करू। तर मी प्रथम 1 वाटी वितळून घेतलेलं तूप घातलं आहे। ते थोडंसं गरम होण्याची गरज आहे। ते गरम झालं की आपण त्या 1 वाटी रवा घालूया। रवा खूप छान पद्धतीने आता भाजून घेऊ आपण। ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 2.5 वाटी मी इकडं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। हे बघा, आता रवा खूप छान भाजला गेला आहे। रव्याचा खूप छान भाजलेला वास सगळीकडे सुटला आहे। त्यात आपण आता हे सगळे घेतले होते हे ड्रायफ्रूट घालून घेऊया। थोडे ड्रायफ्रूट मी वरती सजावटीसाठी ठेवणार आहे। त्या पद्धतीने रवा भाजला गेला आहे। आपण त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया। कोणाच्या तरी रव्याला खूप मोठा असू शकतो, लहान असू शकतो, त्या पद्धतीनं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। तर आपण पाणी घालून घेतलं आहे। आणि त्यामध्येच मी थोडा फ्रूट कलर घालत आहे की दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं। शिऱ्यामधील पाणी थोडं साठलं गेले की आपण त्याच्यावरची प्लेट काढू। हे किती फार सुंदर दिसतंय आणि पाणी खूप होतं ते आटून गेलेलं आहे। आता रव्याने शोषून घेतलेलं आहे पाणी। आपण आता त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हलवून घेऊया। आणि कधीही शिरा करताना तो घट्ट आणि मोकळा होऊ नये, थोडासा मऊपणा राहावा, त्याच्यासाठी खूप वेळ शिरा गरम करण्याची काही गरज नसते। साखर घातल्यानंतर एक थोड्या वेळाने तुम्ही गॅस बंद करून प्लेट झाकून ठेवू शकता, तेवढ्या ह्याच्यात होऊन जातं। थोडीशी मी चेरी टाकते। आता परत आणि मी प्लेट झाकून 1-2 मिनिटं ठेवणार आहे। 2 मिनिटांनी मी प्लेट काढून बघते। बघा, आपला खूप छान, किती छान आणि मस्त दिसतोय आपला शिरा। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा।